ते परत तिसऱ्यांदा त्याच गावात आले, पण यावेळी त्या रस्त्यावर रक्ताचे थेंब दिसू लागले. म्हातारा माणूस रस्त्याच्या कडेला उभा दिसला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. पुढे जाऊ नका, परत जा. त्यांचे आत्मे त्यांच्याशी बोलू लागले. आम्ही इथे कायमचे अडकलोत. इथून सुटणं अशक्य आहे. इथे आलेला प्रत्येक जण कायम इथेच राहतो. थंड वारा, धुक्याचे गच्च पडदे आणि एकाकी रस्ता या सर्वांनी रात्र अनामिक भयाने भरून टाकली होती. आरव आणि स्नेहा एका रोमॅन्टिक वीकेंडसाठी जुन्या गावातील एका रिसॉर्टकडे निघाले होते. सुरुवातीला प्रवास मस्त वाटत होता. गाडीच्या खिडकीतून येणारा थंड वारा, काळोख्या रात्रीत चमकणारी चंद्रकिरणे आणि एकमेकांच्या सहवासात असलेला आनंद, सगळंच खास वाटत होतं. जसजसे ते दुर्गम आणि डोंगराळ भागात पोचले तसतसं वातावरण बदलू लागलं. स्नेहाला वाटलं धुक्याच्या त्या थंड पडद्यातून कोणतरी त्यांच्याकडे एकटक पाहत आहे. तिने आरवकडे बघत गंभीर शब्दात त्याला विचारलं, तुला काहीतरी विचित्र वाटत नाही का आरव? आरव शांत होता. त्याने स्नेहाला धीर देत म्हटलं, कशाला घाबरतेस? रस्ता सुंदर आहे, बघ किती शांतता आहे. परंतु त्या शांततेत काहीतरी लपलेलं असल्याची भावना स्नेहाच्या मनात घर करत होती. थोड्या वेळानंतर त्यांचं GPS बंद पडलं. नेटवर्क पूर्णपणे गायब झालं. ते गोंधळलेले दोघं एका अनपेक्षित ठिकाणी थांबले. तिथे दोन रस्ते होते. कुठला रस्ता निवडावा या संभ्रमात असतानाच आरवने अंदाजाने एका अंधाऱ्या आणि एकाकी रस्त्यावर वळण घेतलं. स्नेहाच्या मनात अस्वस्थता वाढत होती. रस्ता पुढे जात असताना त्यांच्या आजूबाजूला विचित्र मोडकळीस आलेली जुनी घरे दिसू लागली. काही घरांच्या खिडकीतून मंद उजेड झळकत होता, जणू कोणतरी त्यांच्याकडे नजर ठेवून होतं. तेव्हा त्यांना एक म्हातारा माणूस रस्त्याच्या कडेला उभा दिसला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. पुढे जाऊ नका, परत जा. म्हाताऱ्याने मंद आवाजात इशारा दिला. आरव त्याला विचारण्याचा प्रयत्न करत होता, कसला धोका आहे पुढे? पण तो माणूस अचानक गायब झाला. जणू तिथं काहीच नव्हतं. थोडा वेळ गेला. ते दोघे बरेच पुढे आले होते. त्यांना एक गाव दिसू लागलं, पण गावामध्ये सगळी घरं अर्धी पडलेली होती. ते दोघं गाव पार करून पुढे आले. त्यांना आश्चर्य वाटलं, गावामध्ये माणसं काय, कुत्रं सुद्धा नव्हतं. म्हणजे या गावात कोणीच राहत नाही हे स्पष्ट झालं. ते दोघे अजून पुढे गेले आणि अचानक त्यांची गाडी हिसकी देऊ लागली आणि मग काही अंतर जाऊन बंद पडली. आरवने खाली उतरून गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हालचालींना हळूहळू निरर्थक वाटू लागले. त्या क्षणी स्नेहाला जंगलातून एखाद्या स्त्रीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. ती आरवला तिथून तात्काळ निघून जायला सांगत होती, परंतु आरवने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अगं थांब की, एक मिनिट थांब, काय घाबरतेस? स्नेहाच्या हृदयाची धडधड वाढत होती. आवाज हळूहळू मंद होत गेला, पण त्या आर्त हाकांचे पडसाद स्नेहाच्या कानात घुमत राहिले. गाडी थोड्या वेळाने सुरू झाली आणि ते पुढे जाऊ लागले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पुन्हा त्याच गावात येऊन पोचले. त्याने ते गाव परत पार केलं, पण प्रत्येक फेरीस रस्ता अधिक गूढ आणि भयानक होत गेला. ते परत तिसऱ्यांदा त्याच गावात आले, पण यावेळी त्या रस्त्यावर रक्ताचे थेंब दिसू लागले आणि धुक्यात जिवंत असणाऱ्या आकृती दिसू लागल्या. त्या आकृती कधी एकटक बघायच्या, कधी एका झटकेदार नजर संपर्काने अदृश्य व्हायच्या. आरव आणि स्नेहाला आपला श्वास अडकून पडल्यासारखा वाटू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट दिसत होती. शेवटी एक धूसर आकृती त्यांच्या गाडीच्या मागे लागली. त्यांच्या हालचाली तितक्याच अस्पष्ट आणि भयकारक होत्या. स्नेहा आरवकडे संशयाने पाहू लागली. आरव, तुला असं नाही वाटत काहीतरी वेगळं घडतंय? आरवने काहीही न बोलता तिच्याकडे पाहिले. त्याच्या नजरेत काहीतरी अस्वस्थ करणारा संदेश होता, जणू त्याला त्या भयाच्या जाळ्यातील गूढ ठाऊक होते. स्नेहाला कळेनासं झालं की आरव खरोखरच तिचा आरव आहे
की या भयग्रस्त गावाचा आणि या रस्त्याचा एक भाग बनलाय. शेवटी त्यांची गाडी गावाच्या एका चौकात पोहोचली. तिथे त्यांनी हरवलेले प्रवासी पाहिले. त्यांचे आत्मे त्यांच्याशी बोलू लागले. आम्ही इथे कायमचे अडकलो. इथून सुटणं अशक्य आहे. इथे आलेला प्रत्येक जण कायम इथेच राहतो. हे ऐकून स्नेहाचा चेहरा भयाने पांढरा फटक पडला. आरव गाडीतून खाली उतरला. त्याला बघून स्नेहा पण खाली उतरली. आरवने तिचा हात घट्ट पकडला, पण त्या स्पर्शात काहीतरी अमानविक जाणवलं आणि तो तिला घेऊन पुढे जाऊ लागला. ते दोघे एका स्मशानाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. स्नेहाला काहीतरी अस्पष्ट पसरलेलं दिसलं. तिच्या आणि आरवच्या नावाचे 2 नव्याने खणलेले थडगे दिसले. स्नेहाने आरवकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अनोळखी हसू होतं. तिचं हृदय धडधडत होतं. एका क्षणात ती भयाच्या अंधारात हरवून गेली. तिने गाडीकडे जायला बघितलं, पण गाडी अचानक गायब झाली होती. मग तिने आरवकडे बघितलं, तर तो देखील गायब झाला होता. धुकं खूप दाट होतं. ती त्या धुक्यात हरवत गेली. थोड्या वेळात धुकं नाहीसं झालं आणि समोरचे ते दोन्ही थडगे मातीने भरून गेले. आरव आणि स्नेहा या रहस्यमय रस्त्यात आणि त्या गावाचा भाग बनून तिथेच अडकून राहिले.